नमस्कार मित्रांनो, भारतीय मंदिर शिल्पाच्या अद्भुत जगात आपले मनापासून स्वागत आहे। भारतीय स्थापत्य कलेचा एक अनमोल ठेवा म्हणजे दगडी मंदिर। पुण्यातील आपण बांधकाम केलेल्या अप्रतिम दगडी मंदिरांची सफर करत आहोत, जिथे इतिहास, कला आणि परंपरेचा अनोखा संगम आहे। चला तर या मंदिरांच्या स्थापत्यशास्त्राची आणि त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींची सविस्तर माहिती आपण आपल्या ऑडियन्स पर्यंत पोहोचूया। कर्वेनगरमध्ये राजाराम ब्रिजच्या शेजारी बांधलेलं मंदिर आहे। हे मंदिर बांधलेलं आहे आपले कॉन्ट्रॅक्टर काकासाहेब जाधव यांनी। आपण प्रत्यक्ष त्यांना भेटूया। नमस्कार काका। नमस्कार काका, हे मंदिर कोणत्या देवाचं आहे? हे गणेश मंदिर आहे, बिजली तालीम गणेश मित्र मंडळ। अच्छा, साधारणतः हे मंदिर किती दिवसापूर्वी सुरू केलंय? हे 4 महिने झाले सुरू करून, फायनल झालंय आता। अच्छा, या मंदिराची साईज काय आहे काका? बाहेर 14x14, आतमध्ये 12x12। ओके, काका या मंदिरासाठी कुठला दगड वापरलेला आहे? हा नेवासा दगड आहे सर। अच्छा, नेवासा दगड वापरलेला आहे। दगडामध्ये मंदिर बांधण्यासाठी आणखी कोणते कोणते प्रकार असतात? नेवासा आहे, नांदेड आहे, पुण्यातला कोदवा आहे, कडक दगड आहे, काळा पाषाण। अच्छा काका, नेवासा दगडामध्ये, नांदेडच्या दगडामध्ये, पुण्याच्या दगडामध्ये काय फरक असतो? नेवासा दगड थोडा सॉफ्ट असतो, त्याला डिझाईन करता येते, आणि नांदेडचा थोडा कडक आहे, तो लोड घेतो। लोड घेण्यासाठी नांदेडचा चांगला। अच्छा, आता ह्या मंदिरासाठी कुठला दगड वापरला आहे आपण? हा नेवासा आहे। हा नेवासा दगड वापरला आहे। त्या मंदिराच्या वरती काका थोडस फिनिशिंग दिसतं, तर हो, काय केलं? याला माटीव म्हणतात, माटीव, टाचा मारलेला। त्या दगडाला जे फिनिशिंग दिलेलं आहे ते आपण पाहू शकता। फिनिश दगड आहे, फिनिशिंग केलेलं आहे, त्याच्यावर लॅकर मारलेला आहे। त्या पायऱ्या ज्या डिझाईन केले, साधारणतः किती उंचीच्या पायऱ्या आहेत? त्याची 6 उंची इंच किती आहे? 6 इंच 6 इंच 6 इंच बाय 10 इंच। ओके, आणि साईडला हा जो कठडा उभा केलाय आपण, त्याला चौथरा म्हणतो साधारणतः, उभा वर जायला। त्याला बघा, आपण पाहू शकतो वेगळं डिझाईन केलेलं आहे। त्या ठिकाणी बघा, जुन्या काळात जशा पद्धतीने कड्या लावलेल्या असतात त्या पद्धतीने इथे पितळेची कडी लावलेली आहे। खूप सुंदर डिझाईन केलेलं आहे दगडावर। आपण मंदिरात आत प्रवेश करूया। आर्च बनवलाय मंदिराच्या प्रवेशद्वारावर खूप सुंदर पद्धतीने आर्क बनवलेला आहे। त्याचबरोबर इथे समोर असणाऱ्या पिलरला देवळी केलेला आहे। का काय देवळीचा उपयोग कशासाठी होता? दिवाळीच्या टायमिंगला दिवा, किंवा कधी दिवाबत्ती करायची झाली तर त्यासाठी दिवा ठेवण्यासाठी। देवळीमध्ये आणखी काका वेगवेगळे डिझाईन आहेत, अनेक डिझाईन आहेत। ओके काका, हे जो आर्क आहे हा खूप छान बनवला आहे। इथे वर एक जागा ठेवली, ती जागा कशासाठी? गणपतीसाठी। गणपती। अच्छा, मंदिराच्या प्रवेशद्वारावर जो गणपती आपण लावतो त्या गणपतीसाठी ती जागा ठेवली। आर्क मध्ये काका आणखी वेगळे डिझाईन आहेत, अजून डिझाईन आहेत। बरं, सर्वात महत्वाचं म्हणजे की हे बांधकाम करताना आर्क डिझाईन करायला तुम्हाला सोपं जातं का जड जातं? म्हणजे जड जात। आर्क डिझाईन थोडस अवघड जातं। साधारणतः एवढा आर्क डिझाईन करायला तुम्हाला किती दिवस जातात? हा, आम्हाला कमीत कमी 15 दिवस जातात। आपण पाहू शकतो, हा आर्क डिझाईन करण्यासाठी आपल्याला 15 दिवस लागतात। काय दरवाजाची रुंदी किती आहे? ही दरवाजाची रुंदी 5 फूट आहे। 5 फूट रुंदीचा दरवाजा आहे आणि तेवढ्याच रुंदीचा आर्क बनवलेला आहे। आपण मंदिराच्या आतमध्ये प्रवेश करूया। अतिशय सुंदर पद्धतीने आतमध्ये बांधकाम चालू आहे। खाली सुद्धा दगडी फरशी आहे। आता इथे दगडी फरशी लावलेली आहे। या दगडी फरशीला आणखी फिनिशिंग दिलेलं नाहीये। आपण समोर पाहिल्यानंतर आपल्याला मंदिराच्या गर्भगृहामध्ये काय सिंहासनाची साईज काय आहे? हे 5x4 5x4 साईजचं सिंहासन बनवलेलं आहे। काका, हा जो वरचा भाग आहे त्याला आपण काय म्हणतो? गलथा। गलथाला असं वेगवेगळ्या प्रकारचं डिझाईन देता येतं। ओके, आणि त्याच्या खाली कमळ दिलेलं, कमळ डिझाईन केलेलं आहे दगडावर, आणि त्याच्या खाली एक गलथा दिलेला आहे। ते 2 गलथे असे वेगवेगळे, म्हणजे खाली एक उलटा टाकलेला दिसतोय सरळ, आणि वरचा उलटा टाकलेला दिसतोय। ओके, भागामध्ये टाईल लावण्यात आलेली आहे। काका, एक शिखर दिसतोय वर, घुमट। अच्छा, घुमट आरसीसी मध्ये केले की पीओपी केले? आरसीसी। अच्छा, म्हणजे आरसीसी करून पीओपी केलेलं आहे।
वीट बांधकाम करून. अच्छा, बाहेरून बाजूने पाहिल्यानंतर बाहेरून आपल्याला दगड दिसतोय शिखरासाठी, आणि शिखराच्या आतमध्ये जे घुमट बनवलंय ते वीट बांधकाम, वीट बांधकामाचं आहे. ओके त्याला पीओपी केलं. ओके. जे आरसीसी बांधकाम आहे त्याच्यावर बाहेरून दगड लावलेला आहे. काका, जो दगड लावलाय त्याची जाडी किती आहे? त्याची जाडी साधारण 4 इंचापासून 6 इंचापर्यंत. ओके, 4 इंचापासून 6 इंचापर्यंत, म्हणजे वेगवेगळ्या साईजचे दगड लावलेले आहेत. आता हे जे समोर आर्कला आपण पाहतोय, या आर्कची जाडी किती आहे? याची 4 इंच जाडी आहे. या आर्कची जाडी 4 इंच आहे. ओके, आणि त्याच्या आतमध्ये जो दगड आहे तो वेगळा त्याची दगड जाडी आहे. किती आहे? तो 4 इंच. ओके, 4 इंच दगड हा आहे. हो, 4 इंच दगड हा आहे, आणि त्याच्या आतमध्ये वीट बांधकाम आणि हो. त्याच्या आतमध्ये फरशीचं बांधकाम आहे. एक 12x12चं सुंदर मंदिर बनवलेलं आहे. काय हे जे फुलाचं डिझाईन दिलेलं आहे त्याचे किती फुलं लावलेले तिथे? असे आपण इथं 2 लावलेले आहेत, वरती 4 लावलेले आहेत. अच्छा, असं. आणि याच्या वर जे डिझाईन दिसत आहे घोडे, त्याला काय म्हणतात? घोडे, कंगन, घोडे, पाणीपट्टी. अच्छा, ते समोर जे डिझाईन केलेला भाग दिसतोय त्याला बारीक. आपण घोडे म्हणतो. त्याच्या वर जे आहे ते पाणीपट्टी आहे. हा. ओके, आणि उभे आहेत ते घोडे. अच्छा, उभे ते घोडे आहेत. आणि त्याच्या वर जे दिलेलं आहे थोडस पाणीपट्टीच्या वर, कळसाच्या खाली, तर तो स्लॅबचा भाग आहे का? हो, आतून स्लॅब. अच्छा, स्लॅब पूर्ण दगडी आहे. हो, आणि वरचा कळस. ओके, कळसावर 2 मुख्य कळस एक आहे आणि त्याच्या बाजूला उपकळस एक दिलेला आहे. 4 प्रत्येक कळस आहेत चारी बाजूला. म्हणजे चारही बाजूला 4 कळस चार आहेत, मुख्य कळस एक. आणि त्याच्यावर फुलाचं डिझाईन दिलेलं आहे. आता खाली मंदिराला वापरलेला दगड आणि शिखराला वापरलेला दगड एकच आहे. एकच. आपण खिडकीचं डिझाईन पाहू, खूप सुंदर पद्धतीने खिडकीचं डिझाईन केलेलं आहे. पुण्यामध्ये फर्ग्युसन कॉलेज किंवा जे काही जुन्या काळामध्ये झालेले बांधकाम आहेत, पुणे विद्यापीठातले बांधकाम किंवा इतर बांधकाम, त्याच पद्धतीने अतिशय सुबक आणि आखीव रेखीव अशा पद्धतीने याचं डिझाईन केलेलं आहे. खूप सुंदर पद्धतीने असं मंदिर बांधलेलं आहे. मित्रांनो, आपण ह्या मंदिराच्या साईडला व्हिजिट केले आहे. काही प्रश्न असल्यास आपण कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. धन्यवाद. सुंदर अशा महाराष्ट्रीयन बसाल्ट स्टोन किंवा जयपूर स्टोनमध्ये मंदिर, रो हाऊसेस, बंगलोच्या डिझाईन, कन्सल्टेशन आणि बांधकामासाठी तुम्ही आम्हाला दिलेल्या नंबरवर कॉल किंवा व्हॉट्सॲप मेसेज करू शकता. असेच पुरातन आणि नवीन मंदिरं, त्याचे आर्किटेक्ट, त्यांच्या माहितीसाठी आमचे व्हिडिओ पाहत राहा आणि आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.